तर यानंतरची बातमी आहे धाराशिव मधून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव मध्ये एसटी सेवा बंद करण्यात आली आहे। एसटी वरील दगडफेकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव मध्ये एसटी सेवा ही बंद करण्यात आलेली आहे। एसटी वरील दगडफेकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। संभाजीनगर मधील देखील एसटी सेवा ही बंद करण्यात आली आहे। तर धाराशिव मध्ये देखील आता एसटी सेवा बंद करण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव मध्ये एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे। एसटीवर दगडफेक करण्यात आली होती आणि या दगडफेकीनंतर आता ही एसटी सेवा बंद करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। उदय, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी एसटी सेवा देखील बंद करण्यात येत आहे। संभाजीनगरमध्ये एसटी सेवा बंद झालेली आहे, आता धाराशिव मध्ये देखील एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे, काय सांगा? नक्कीच आपण जर पाहिलं तर धाराशिव मध्ये बस सेवा जी आहे ती जिल्हाभरात बंद करण्यात आली आहे। याचं कारण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील गावोगावी जे आहे ते मराठा आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे, रस्त्यांवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी प्रशासनाकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर एसटीवर दगडफेक झाल्याची घटना देखील घडली होती, त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून एसटी प्रशासन उदय, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे उदय यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये। धाराशिव मध्ये एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे, दगडफेकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत, दगडफेकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये एसटी सेवा या बंद करण्यात आलेल्या आहेत। धाराशिव मध्ये एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे, संपूर्ण जिल्ह्याभरातच या एसटी सेवा बंद आहेत। एसटीवरील दगडफेकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे, रास्ता रोको करण्यात येतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर एसटीवरील दगडफेकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी उदय साबळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगाल, धाराशिव मध्ये ही दगडफेक होते आहे, किती काळ आता एसटी सेवा बंद राहणार आहे? नक्कीच आता पुढील आदेश येईपर्यंत एसटीची जी सेवा आहे ती बंद असणार आहे, असे एसटी प्रशासनाकडून, परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे। याचं कारण म्हणजे जिल्हाभरात जे आहे ते मराठा आंदोलक जे आहेत ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अक्षरशः आपण आता जो हायवे आहे, शिर्डी हायवे आहे, त्या रस्त्यावरती आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अशा प्रकारे रस्त्यावरती टेंट या ठिकाणी आंदोलकांकडून उभा करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की वाहनाच्या लांब रांगा इकडे लागलेल्या आहेत। अशा प्रकारे रस्त्यावरती रांगा अडवण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही आंदोलक आहेत। मला सांगा की हे कशासाठी आपण आंदोलन करताय आणि काय करण्याचे? मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे आणि अन्न आणि पाण्याविना होणारं हे बहुधा जगातील पहिलं आंदोलन असेल आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचं ब्रीद वाक्य आहे, गरजवंत मराठ्याचा लढा आणि आम्ही सर्व मराठी हे गरजवंत आहोत। दादांनी आमची गरज ओळखली, आम्हाला काय पाहिजे ती, आणि दादांनी आमची गरज ओळखल्यामुळं आम्ही दादांच्या पाठीमागं पूर्ण तन मन धन यांनी तयार आहोत। जोपर्यंत दादांचं उपोषण सुटत नाही आणि दादांचा प्रश्न प्रशासन सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथले अजिबात हलणार नाहीत। आम्ही कुठलीही हिंसक आंदोलन करणार नाही, दगडफेक नाही, जाळपोळ नाही। काल बसवरती दगडफेक झाली, त्याचं समर्थन करा? नाही, अजिबात समर्थन करत नाही। दादांनी सांगितलंय जो व्यक्ती कुणीही असेल जो हिंसक पद्धतीने आंदोलन करेल तो मराठ्याचा नाही, आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे कधीही जाणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की इथले जे आंदोलक आहेत ते आम्ही हिंसक पद्धतीने आंदोलन करणार नाहीत असंच म्हणतायत आणि एकूणच जर परिस्थिती पाहिली तर धाराशिव जिल्ह्यात गावोगावी ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आणि त्याच पार्श्वभूमीवर मात्र एसटी प्रशासनाकडून एसटीची सेवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। जी उदय, मात्र ही झाली आंदोलकांची बाजू, नागरिकांच्या, सामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? कारण खरं तर मुख्य दळणवळणाचं साधन ही एसटी सेवा आणि सर्वसामान्यांचं साधन आहे हे दळणवळणाचं, तर अशा परिस्थितीमध्ये नागरिकांकडून कशा काय प्रतिक्रिया येत आहेत?
आपल्यासोबत काही नागरिक आहेत, मला सांगा कुठून आले तुम्ही? हा, कुठे चालले आता? एसटी बंद आहे, काय वाटतंय आता त्याला काय वाटायची? कशासाठी हे चालू आहे आंदोलन? हे आरक्षण मग आरक्षण म्हणून तुम्हाला काय वाटतं? मग आता एसटी बंद आहे, तुमची गैरसोय होते, आता त्याला काय इलाज आहे? जरी असली तरी सुई जरी नसली तरी आता मग सुई आपल्याला जायचंय पण जाता येत नाही. काय काम होतं मग? तारीख होती कशाची? कोर्टाची. धाराशिवमध्ये एसटी सेवा ही बंद करण्यात आलेली आहे, मात्र नागरिकांकडून विरोध न होता नागरिकांकडून देखील प्रतिसाद मिळतोय.